चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मसावी आणि लसावी याच्या आपल्याला दोन पद्धतीने काढता येतात. एक मूळ अवयव पद्धतीने पण आपल्याला लसावी मसावी काढता येतो आणि उभ्या मांडणीने सुद्धा आपल्याला मसावी आणि लसावी काढता येतो. आता दोन्ही पद्धत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी उदाहरण घेणार आहोत. आपण दोन संख्या घेणार आहोत. पहिली उदाहरण घेऊ. या ठिकाणी पहिली संख्या आहे 45, दुसरी संख्या आहे 30. हेच उदाहरण आपण या ठिकाणी तेच घेणार आहोत, 45 आणि 30. आता मूळ अवयव पद्धतीमध्ये काय आपण बघितलेलं आहे की या संख्येचे जे अवयव आहेत ते आपल्याला शेवटचे जे मूळ अवयव येतात तिथपर्यंत आपल्याला या ठिकाणचे अवयव पाडत जायचे आहे. पहिली संख्या आहे 45, म्हणून 45 चे अवयव आपल्याला मूळ अवयव पाडायचे आहेत 5. या ठिकाणी दोन संख्या घेतलेल्या आपण 45. आता 45 चे अवयव पडतात 5 गुणिले 9. नंतर याचे मूळ अवयव 5 चे नाही पडत, परंतु 9 चे अवयव पडतात, म्हणून 5 गुणिले 3 गुणिले 3. आता दुसरी संख्या घेतलेली आपण 30. आता 30 चे सुद्धा आपल्याला काय करायचे, मूळ अवयव पाडायचे आहे, म्हणजेच 2 गुणिले 15, नंतर 2 गुणिले 3 गुणिले 5. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, 45 आणि 30 या दोन संख्येचे मूळ अवयव पाडलेले आहेत. आता हे मूळ अवयव आपल्याला एका ओळीत लिहायचे. पुढे 45 चे मूळ अवयव आहे 3 गुणिले 3 गुणिले 5 या ठिकाणचे, आणि 30 चे अवयव आहे 2 गुणिले 3 गुणिले 5. आता मसावी काढायचा आहे आपल्याला, म्हणून आपण काय करणार आहोत, जोड्या लावणार आहोत. सारखे सारखे ज्या अंक आलेले आहेत त्यांच्या जोड्या लावणार आहोत. म्हणून पहिले 45 आणि 30 मध्ये 3 3 या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आलेला आहे, म्हणून याची जोडी लावणार आहोत. 5 5 या ठिकाणी आलेला आहे, म्हणून याची जोडी लावणार आहोत. आता जोडी लावायसारखा दुसरा अंक नाही, म्हणून या ठिकाणी आपण मूळ अवयव परत एकदा लिहून घेऊ. जोडीच्या ऐवजी एकच या ठिकाणी लिहिणार आहोत, 3 आणि 5. आता हे दोन मूळ अवयव आपल्याला दोघांचे सापडलेले आहेत, आणि या दोघांचा गुणाकार म्हणजेच याचा झाला हा मसावी. हा झाला मसावी. आता याच संख्येचा आपल्याला जर लसावी काढायचा असेल, प्रक्रिया तीच आहे. आता हा काढलेला आहे आपण मसावी, आता आपल्याला काढायचा आहे लसावी. आता लसावी मध्ये काय करणार आहोत, आपण हेच कॉमन फॅक्टर घेणार आहोत. या ठिकाणी जोड्या लावून घ्यायचे आहेत, आणि लसावी मध्ये फरक हाच आहे की जोड्या लावून आपण 1 घ्यायचा आहे. 3 गुणिले 5 जोडीच्या ऐवजी 1 घ्यायची आहे. मसावी मध्ये आपण जोडीच्या ऐवजी म्हणजे जोड्या लागलेलेच अंक घेतलेले होते, 3 आणि 5. आता लसावी मध्ये काय करायचं, आपल्याला जोडी लागलेले अंक आपण एक एक वेळ लिहिलेले आहे, आणि राहिलेले अंक या ठिकाणी आपण लिहून घेणार आहोत. 3 गुणिले 2. 3 हा राहिलेला 45 चा 3, राहिलेला 30 चा 2. या ठिकाणी हे दोन अंक आपण लिहून घेतलेले. आता हे दोन अंक लिहिल्यानंतर यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. 3 5 15, 15 3 45, 45 गुणे 90. 90 हा याचा काय आला, लसावी. हा याचा आला लसावी. तर या ठिकाणी याचा लसावी आलेला आहे 90. या ठिकाणी काय केलं आपण, मसावीमध्ये फक्त जोड्या असलेलेच अवयव घेतले होते. लसावीमध्ये जोड्या असलेले एक वेळ लिहायचे आहे, आणि राहिलेले जे राहिले त्या ठिकाणचे सर्व लिहून घ्यायचे आहे. या ठिकाणी 3 राहिला होता, 3 लिहिला. या ठिकाणी 2 राहिला होता, 2 लिहिला, आणि सर्वांचा एक गुणाकार केला तर तो येतो त्यांचा लसावी. मसावीमध्ये फक्त जोडीचे घ्यायचे, लसावीमध्ये सर्व घ्यायचे. हाच एक फरक आहे. आता ही झाली मूळ अवयव पद्धतीने मांडणी करून आपण लसावी आणि मसावी काढलेला आहे. आता उभी मांडणी करून कधी आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा असला तर त्यासाठी पण हीच पद्धत, उभी मांडणी करून या ठिकाणी 45 आणि 30. मूळ अवयव पद्धतीमध्ये आपण एका संख्येचे अवयव पाडले होते, आणि नंतर एका ठिकाणी अवयव लिहिले होते. तर उभ्या मांडणीमध्ये एकाच वेळी दोन्ही संख्यांना आपण भाग देत या ठिकाणी मूळ अवयव पाडणार आहोत. आता दोन्ही संख्यांना भाग देणारी संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे.
एकाने जात नाही, दोनाने जात नाही, तीनाने जात नाही, चाराने जात नाही, पाचाने जातो. त्यासाठी आपल्याला कसोट्या, 1ची कसोटी, 2ची कसोटी, 3ची कसोटी, 5ची कसोटी, या जर 5 असल्या तर या पद्धतीने सोप्या जातात. आता 5ने भाग जातो म्हणजे 5 9 45, 5 6 30. आता या दोन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती येते? 2ने जात नाही, 3ने जाईल, 3 3 त्रिक 9, 3 दुने 6. आता या ठिकाणी 3ला कोणत्या संख्येने भाग जात नाही, 2ला कोणत्या संख्येने भाग जात नाही, म्हणजे त्याच संख्येने भाग जाईल. म्हणजे 3 1 3, हा 2 जसाचा तसा, आणि 2 1 2. म्हणजे या ठिकाणी जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत या पद्धतीने भाग आपले काय भाग देत जायचा आहे. आता ज्या ठिकाणी दोन संख्यांना भाग गेलेला आहे अशा संख्या, ज्या ठिकाणी 2 संख्यांना भाग गेलेल्या नाही अशा संख्या या ठिकाणी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. आता 5ने दोन्ही संख्यांना भाग गेला, 3ने दोन्ही संख्यांना भाग गेला, परंतु या ठिकाणी या 3ने एकाच संख्येला भाग गेला, 2ला भाग गेला नाही. या ठिकाणी 2ने फक्त 2लाच भाग गेला, एकाला भाग गेला नाही. तर या ठिकाणी आपल्याला जे कॉमन फॅक्टर आहेत जे आलेले आहेत 2, ज्या दोन्ही संख्यांना भाग गेला असे अवयव या ठिकाणी लिहून घेऊ. म्हणजे 5 गुणिले 3. या ठिकाणी दोन्ही संख्यांना भाग जाणारे अवयव या ठिकाणी दिले आपण 5 आणि 3, हे 2च अवयव आहे. त्यांचा दोघांचा गुणाकार केला, 5 त्रिक 15, 15 हा काय झाला त्याचा मसावी. आणि आता दोन्ही संख्यांना भाग जाणाऱ्या संख्या आपण परत एकदा या ठिकाणी लिहून घेऊ, 5 आणि 3. आता या ठिकाणी राहिलेल्या 2 संख्या म्हणजे 3 आणि 2 परत या ठिकाणी लिहून घेऊ, 3 आणि 2. आता या सर्वांचा गुणाकार, 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 45 दुने 90, 90 हा त्याचा काय आला लसावी. सोपी पद्धत हीच आहे की या ठिकाणी मसावीमध्ये आपण जोड्या असलेलेच अवयव घेतो, जोड्या असलेलेच मूळ अवयव या ठिकाणी घेतो, आणि लसावी काढताना जोड्या असलेले लिहून त्या जोड्या नसलेले पण लिहून त्यांचा सर्वांचा गुणाकार हा त्याचा लसावी राहतो. या ठिकाणी पण तेच केलं आपण. भाग जाणाऱ्या ज्या 2 संख्या होत्या त्या ठिकाणी गुणाकार केला, तो आला मसावी. आणि ज्या भाग जाऊन एक एक राहिलेल्या होत्या त्या घेऊन त्यांचा गुणाकार केला, तो आला त्याचा लसावी. मसावी आणि लसावी मध्ये कॉमन एकच फरक आहे, मसावीने दिलेल्या संख्यांना भाग जातो, लसावीमध्ये दिलेल्या संख्यांनी लसावीला भाग जातो. अशा पद्धतीने मसावी आणि लसावी 2 पद्धतीने आपल्याला मांडता येते किंवा